हिंगोलीमध्ये आज महालोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नेहमी ही लोक अदालत या ठिकाणी भरवण्यात येते आणि आज देखील हिंगोलीच्या या महालोक अदालतीमध्ये तब्बल 60 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आलेली आहे। अनेक प्रकरण या ठिकाणी निकाली काढण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हे सर्व महिला आहेत, पुरुष आहेत, त्यासोबत सर्व विधिज्ञ आणि वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे विधिज्ञ या ठिकाणी आलेले आहेत आणि 28 लाख रुपयांचा धनादेश या ठिकाणी तडजोडीमध्ये जो पीडित आहेत त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत नातेवाईक आहेत। हा चेक तुम्हाला मिळालेला आहे, कसला हा चेक आहे आणि किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे, काय झालं होतं? सर, हे 2 वर्षाखाली आमचे पाहुणे वारलेले होते, संदीप सरकटे, त्यांचे निधन झालं होतं। त्या 2 वर्षापासून आम्ही सरदे साहेबाला केस दिली होती, तर त्यांनी आज लोक न्यायालयामध्ये निकाल काढला आणि आम्हाला 28 लाखाचं आवेज हे आम्हाला आज रोजी मिळालेलं आहे। 28 लाख रुपयाचा चेक मिळाला, समाधानी आहेत का तुम्ही? काय झालं होतं? ऍक्सिडेंट झाला होता। बरं, कधी झाला होता? किती वर्ष लागले याला? 2 वर्ष लागलेली आहेत। खरं तर न्यायालयामध्ये अनेक वर्ष प्रकरणं चालतात, मात्र लोक अदालतीमध्ये न्याय मिळत असल्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर, तुमच्या मार्फत हे सगळे प्रकरणं निकाली काढण्यात आलेले आहेत। किती वर्षापासून हे प्रलंबित होते आणि आता कसा न्याय दिलाय पक्षकारांना? मी सर्वप्रथम सर्व पक्षकारांना व आमचे जे सहकारी आहेत वकील यांना अशी विनंती करतो की पक्षकाराला विश्वासात घेऊन त्यांना जी न्याय व्यवस्था जी आहे, तर दिवसेंदिवस अपघाताचे प्रकरण हे वाढत चाललेले आहेत आणि जसा लवकर न्याय मिळण्यासाठी आपण संबंधित जे पक्षकाराचे आपण बाजू मांडतो त्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करणे आणि जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांना पुरवणे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मॅटर हे तडजोडी आणि निकाली काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्ही आपण एफर्ट्स घेणार नाहीत वकील लोक, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या पक्षकाराला लवकर न्याय मिळणार नाही, कारण हे दिवसेंदिवस अपघाताचे प्रकार वाढत चाललेले आहेत आणि एवढी पेंडन्सी वाढलेली आहे। जवळपास 10 वर्षापासून मॅटर हे प्रलंबित आहेत विद्यमान न्यायालयामध्ये। त्याच्यामुळं मी स्वतः माझे वैयक्तिक या लोक न्यायालयामध्ये 60 प्रकरण हे निकाली काढलेले आहेत। सर, हे सगळे तडजोड करताना पक्षकारांना विश्वासात घेतल्या जाते, जे कंपनीचे वकील आहेत त्यांना बोलल्या जाते, बरीचशी किचकट प्रक्रिया असते, ही तुम्ही यशस्वी कशी करता नेमकी? हे सर्वप्रथम आम्ही पक्षकाराला विश्वासात घेतो, त्यांना सांगतो की बाबा आज रोजी तुला 10 लाख रुपये मिळते आणि जर हे प्रकरण आज 10 लाख रुपये घ्यायचे का आणखीन 4 वर्षांनी 10 लाख रुपये घ्यायचे हे तू ठरव, असं जोपर्यंत त्यांचा विश्वास येत नाही आम्हाला आणि ते जोपर्यंत आम्हाला ते सांगत नाहीत की साहेब आता आम्हाला काढायची गरज आहे, खरंच काळाची गरज आहे आता पैशाची आम्हाला, तेव्हा आम्ही हे त्यांना विश्वासात घेऊन सदरील कंपनीच्या अधिकाऱ्याशी संपर्क करतो आणि दोघांची देवाणघेवाण झाल्यानंतर म्हणजे एकमेकाला विश्वासात घेतल्यानंतरच हे मॅटर तडजोडी आणि निकाली निघते। नक्कीच। तर हे ॲडव्होकेट सुरेश गडदे होते। आपण जर पाहिलं तर न्यायालयामध्ये अनेक वर्षानुवर्ष ही सगळी प्रकरणं चालतात, मात्र महालोक अदालतीमध्ये सर्वसामान्यांना तातडीनं न्याय मिळत आहे आणि आपण जर पाहिलं तर या पीडितांना 28 लाख रुपयांचा धनादेश मिळालेला आहे। तसंच एकूण 60 प्रकरणामध्ये कोट्यवधी रुपयांची तडजोड न्यायालयामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।